हॅलो नमस्कार मित्रांनो, स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी अपकमिंग एक्झाम होणार आहे TRTI स्कॉलरशिप CET टेस्ट। त्या टेस्टमध्ये आपला मराठीचा पोर्शन हा कसा येणार आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी आपण आपली जी मागील बातमीची एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्ये आलेला पोलीस भरतीचा पेपर त्यामधला आपण मराठीचा पोर्शन या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर पहिला क्वेश्चन आहे आपला, श्रीमंत हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, भाववाचक नाम आहे। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। शेतकरी हा कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, सामान्य नाम। यामध्ये आपण जास्त विश्लेषण न करता फास्टली आपला पोर्शन कव्हर करणार आहोत। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। तो हा कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, तृतीय पुरुष। त्यानंतरचा क्वेश्चन, आपले काम आपणच करावे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 4, आत्मवाचक। त्यानंतरचा क्वेश्चन, मृणालचा आवाज खूपच मधुर आहे, अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, गुणवाचक। त्यानंतरचा क्वेश्चन, 40 मुले सहलीला गेली होती या वाक्यात 40 कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, संख्यावाचक। अतिशय सोपा पेपर होता। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। मी शाळेत जातो या वाक्यात कोणता काळ आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 1, वर्तमान काळ। त्यानंतरचा क्वेश्चन, राम गावाला गेला या वाक्यात कोणता काळ आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, भूतकाळ। त्यानंतरचा क्वेश्चन, ईश्वर प्लस इच्छा याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, ईश्वर इच्छा। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। वाघ प्लस चातुर्य याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 1, वाक्चातुर्य। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। राजपुत्र हा कोणता समास आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, तत्पुरुष समास। त्यानंतरचा क्वेश्चन, सत्यासत्य हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, द्वंद्व समास। त्यानंतरचा क्वेश्चन, जल याचा समानार्थी शब्द काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, पाणी। त्यानंतरचा क्वेश्चन, नभोमंडळ याचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, आकाश। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 4, खाली। सॉरी, इथं करेक्ट करून घ्यायचा। उच्च या शब्दाचं ऑप्शन येते नीच। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। आनंदाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, दुःख। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। हातपाय गाळणे या वाक्याचा अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, घाबरणे। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। नाक कापणे या वाक्याचा अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे लाजिरवाणी परिस्थिती येणे। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। आधी नमस्कार मग चमत्कार या म्हणीचा अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, समोरच्या व्यक्तीची स्तुती करूनच कामे होतात। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया।
गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, गर्विष्ठ माणसाचे गर्वहरण होतेच. त्यानंतरचा क्वेश्चन, मी पुस्तक वाचतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3, विधानार्थी. त्यानंतरचा क्वेश्चन, राम शाळेत गेला आणि श्याम बाजारात गेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, संयुक्त वाक्य. त्यानंतरचा क्वेश्चन, राजा प्लस ईश्वर याचा करेक्ट ऑप्शन होणार आहे ऑप्शन 2 आहे राजेश्वर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, नि प्लस पाप तर याचं करेक्ट ऑप्शन होणार आहे निष्पाप. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे आपला, यथाशक्ती हा कोणता समास आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 4, अव्ययी भावी. तर अशा प्रकारचे आपला मराठीचा पोर्शन येणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि PDF पाहिजे असेल त्या व्हिडिओची तर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते जॉईन करा. तिथे याची PDF मिळून जाईल तुम्हाला. आणि त्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.